कधी-कधी असं वाटतं ना, आपला जन्मच फक्त चॅलेंज घेण्यासाठी झालेला आहे. रोज सकाळी उठल्यानंतर रोज संध्याकाळी एक नवीन चॅलेंज एक्सेप्ट करावं लागतं. चॅलेंज म्हणजे असं की स्वयंपाकामध्ये काय बनवायचं, कुणाला काय आवडतं, कुणाला काय नाही आवडत, मुलं काय खाणार, मग त्यांचे पप्पा काय खाणार, मग घराची फॅमिली दुसरी काय खाणार. तर तसंच चॅलेंज राहतात. मला तर म्हणजे आता सवयच झालेली चॅलेंज एक्सेप्ट करण्याची आणि मज्जा पण येते काही वेगळं बनवण्याची. तर बस संध्याकाळचा रुटीन तोच होता. डाळ-भात बनवायचा होता. मुलं डाळ-भात खाऊन घेणार होते आणि राणीला डाळ-भातसोबत भरलेल्या मिरच्या आणि मला पण भरलेल्या मिरच्या खायच्या होत्या. पण त्यांच्या पप्पाला, उर्वी ओमच्या पप्पाला, आमच्या कारभारीला कारल्याची भाजी खायची होती. त्यांना म्हटलं भाजी तर मी बनवून देणार, पण पोळ्या मी नाही टाकणार, सकाळच्या पोळ्या उरलेल्या त्या तुम्ही खाऊन घ्यायच्या. हो म्हणे चालणार, मी पोळ्या खाऊन घेणार. का नाही खाणार? आपण रात्रीची बाशी खिचडी खाऊ शकतो, तर सकाळच्या उरलेल्या पोळ्या तर खाऊ शकतो. आपण खानदेशी आहेत, काय पण ॲडजस्ट करू शकतो. चला, मग इथं कारल्याची भाजी माझी होत होती, डाळ भात पण झालेला होता, भरलेल्या मिरच्या पण मी ठेवून दिल्या होत्या. हे मुलांचं मला तर काही समजत नाही. समजत म्हणजे मला आता टोटली घराच्या मुलांचंच सांगते मी, फक्त माझ्याच मुलांचं नाही. बघू तेव्हा हे काय अमेरिकन, युरोपियन म्हणजे इंग्लिशवाले कार्टून लावून देतात आणि त्यांचे मिनी व्लॉग बघत राहतात. पण त्यांचं काय बघितलं का घरामध्ये त्यांना तेच करायला पाहिजे, काही ना काही तामझाम करतच राहतात. तसं आमची एक मॅडम बसली टेबलवरती आणि आमचा हा साहेब आहे ना टेबलवरती बसण्याचंच नाही म्हणतो. म्हणजे त्याला बसायचंच नसतं, उभं राहून राहून टी व्ही बघायची राहते. खुर्ची दिली, मस्तपैकी बसलं. आले आमचे साहेब, आता ते मेकअप वगैरे करतील, काय करायचं त्यांना ते करतील, थोडाफार मेकअप करतील ते. तेवढ्यात माझा इथं स्वयंपाक पण रेडी झाला आहे. आपल्या मिरच्या पण डन होत्या, कारल्याची भाजी पण रेडी झाली होती. आज काय माहिती तिला काय सुचलं होतं, तर तिने तिच्या जिजूंना मस्तपैकी असं स्पेशली ताट करून दिला होता. डाळ, भात, भाजी, पोळी, कारण सगळा स्वयंपाक तिनेच बनवला होता. फक्त कारल्याची भाजी मी बनवली होती म्हणून आणि त्यांच्यासाठी. बाकी तिला सगळं येतं बनवता, पण टाईम नव्हता तेवढा म्हणून भाजी मी बनवली होती. त्यांना खूप आवडलं जेवण वगैरे तर सगळ्यांची झाली हो, पण भांडीची निघाली ना. आता आहे ना भांडी बघून चक्कर वगैरे काही येत नाही, कारण आता सवय झालेली की हां माहिती इतकं बनवणार तर इतकी भांडी निघणारच आहे, म्हणून असं पटापट भांडी कुंडी सगळे आवरली. हाच होता छोटासा मिनी व्लॉग. आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. जय खानदेश फॅमिली. बाय बाय. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. पुढचे मिनी व्लॉग खूप छान छान येणार आहे. बाय बाय.